नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी गणित या विषयाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या तासाला आपण कोणाचे प्रकार या घटकाची माहिती घेतलेली आहे. तर आज आपल्याला या घटकावर आधारित असणारा स्वाध्याय सोडवायचा आहे. तर पहा, प्रथमतः आपल्याला या ठिकाणी जत्रेमध्ये अशा प्रकारचा एक पाळणा येत असतो. त्या पाळण्याचं चित्र दाखवलेलं आहे. दुसरं चित्र दाखवलेलं आहे पंखा, कागदी पंखा तयार केलेला आहे. तिसरं चित्र बागेमधील खेळणीचं दाखवलेलं आहे. तर या चित्रामध्ये वेगवेगळे कोन झालेले आहेत. त्या कोनाची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. पहा आता या ठिकाणी हा या फिरणाऱ्या वर्तुळाचा बरोबर मध्य आहे आणि म्हणून या मध्याभोवती हे वर्तुळ सर्कल किंवा ही पाळणे अशी गोल फिरत असतात. या ठिकाणी याचं फिरणं हे अगदी पूर्ण कोनामध्ये असते. म्हणजे हे पहा, हा पाळणा या ठिकाणी आहे, तो पुन्हा फिरून पुन्हा मूळ ठिकाणी येणार आहे. म्हणजेच याचा एक राऊंड हा पूर्ण कोन दाखवणारा आहे. आता तसे यामध्ये इतरही कोन आपल्याला दाखवता येतील. या दोन दांड्यामध्ये होणारा कोन किंवा या आणि या दांड्यामध्ये होणारा कोन किंवा त्याचा हा जो खाली आधार आहे, हा आधाराचा त्याच्याशी असणारा कोन हे दाखवता येतील. पण या ठिकाणी आपल्याला पूर्ण कोन हे या चित्रामध्ये दाखवलेला आहे. दुसरं चित्र आहे, आपण गणपतीची आरास करताना अशा प्रकारचा एक कागदी पंखा की ज्याला दोन बांबूच्या अशा पट्ट्या जोडलेल्या असतात असा वापरतो. तर यामध्ये सुद्धा हा याचा इंटरसेक्ट पॉईंट आहे. त्याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो. म्हणजे ही बांबूची पट्टी आणि ही बांबूची पट्टी या बिंदूमध्ये एकमेकींना जोडलेली आहे. आपण जर हे सोडून दिलं तर हा पंखा पुन्हा मिटतो आणि असा उघडला तर याचं याप्रमाणे असं एक काही सर्कलचा भाग तयार होतो. हा सर्कलचा भाग म्हणजेच याला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. कारण हा 180 अंशापेक्षा मोठा आहे आणि 360 अंशापेक्षा लहान आहे. आणि म्हणून आरासमध्ये आपण जो कागदी पंखा वापरलेला असतो तो आपल्याला प्रविशाल कोन दाखवतो. त्यानंतर बागेमध्ये असणारं हे खेळणं आपण पाहिलेलं आहे. या खेळण्याची एका विशिष्ट पद्धतीने हालचाल होत असते. तर पहा, इथे याला टेकू लावलेला आहे. या टेकूपासून उजवीकडे आणि टेकूपासून डावीकडे या आडव्या दांड्याचे दोन भाग आपण विचारात घ्यायचे आहेत. इथे हा त्याचा इंटरसेक्ट पॉईंट आहे. या पॉईंटपासून दोन्ही बाजूला सारखंच अंतर आहे. म्हणजे याची हालचाल जरी झाली तरी ती अगदी एका सरळ रेषेमध्ये होते, 180 अंशामध्ये होते. आणि म्हणून हे आपल्याला या ठिकाणी सरळ कोनाचं उदाहरण दाखवलेलं आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल, अशी जी स्थिती असते अशा स्थितीतील कोनाला आपण सरळ कोन म्हणतो. सरळ कोनाचं माप हे 180 अंश असते. तर या ठिकाणी आपण या तीनही चित्रामध्ये
कोणत्या प्रकारचा कोन दाखवलेला आहे ते अभ्यासलेलं आहे. आता हे पहा विद्यार्थी मित्र हो, आपल्याकडे सध्या पुस्तके नाहीत आणि पुस्तके नसल्यामुळे आपल्याला या प्रकरणाचा जो स्वाध्याय दिलेला आहे हा स्वाध्याय सोडवता येणार नाही. तर इथे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2 सेकंड असा दिलेला आहे. क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे, जोड्या लावा. आता या बाजूला आपल्याला मेजर ऑफ द अँगल दिलेले आहेत आणि या बाजूला आपल्याला टाईप ऑफ द अँगल दिलेले आहेत. यात इथे पहा हे कोनाचं माप या बाजूला दाखवलेलं आहे. हा जो उभा स्तंभ आहे या उभ्या स्तंभातील या दिलेल्या कोनांच्या मापांच्या जोड्या या दुसऱ्या उभ्या स्तंभातील जोड्यांशी लावायच्या आहेत. आता इथे पहा आपल्याला लिहिण्याची एक सवय असावी. तर हे लिहिताना आपण हा जो उभा स्तंभ आहे हा उभा स्तंभ वहीत लिहायचा. त्यापुढे कोनाचा प्रकार उत्तर म्हणायचं आणि ज्याचं उत्तर जे असेल ते त्याच्या पुढं लावायचं लिहायचं. म्हणजे अशाप्रमाणे आपण या ठिकाणी रेषा मारणार नाहीत. आता पहा क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे 180 डिग्री म्हणजे 180 अंश. 180 अंश मापाचा जर कोन असेल तर त्याला आपण सरळ कोन असं म्हणतो. पहा कोनमापकाचा तुम्ही अभ्यास करा. कोनमापकावर 0 ते 180 अंश यांना जोडणारी जी रेषा दाखवलेली असते ती रेषा म्हणजे हा सरळ कोन होय. आपण त्या रेषेला संदर्भ रेषा असं मागच्या प्रकरणामध्ये म्हटलं होतं. ते पहा 180 डिग्री याला या ठिकाणी म्हणायचं आहे स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन. यामध्ये सेकंड मेजरमेंट दिलेलं आहे 240 डिग्री म्हणजे 240 अंश. आता हा कोन 180 पेक्षा मोठा आहे. 180 अंशापेक्षा मोठा आणि 360 अंशापेक्षा लहान असा जर कोन असेल तर त्या कोनाला आपण प्रविशाल कोन म्हणतो. आणि म्हणून या 240 अंश यासमोर आपल्याला प्रविशाल कोन असं लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड 360 डिग्री 360 अंश. यामध्ये कोनाचं एक सर्कल पूर्ण झालेलं असतं आणि म्हणून आपल्याला या कोनाला पूर्ण कोन म्हणायचं आहे. आता इथे पहा इथे हे सर्कल पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी या दांड्यापासून हा सर्कल किंवा हा राऊंड असा फिरलेला आहे आणि पुन्हा या जागी आलेला आहे. म्हणजे इथे एक सर्कल पूर्ण झालेलं आहे. तर ते सर्कल 360 डिग्रीचं असतं आणि म्हणून असा जो कोन असतो त्या कोनाला पूर्ण कोन असं म्हणतात. नंबर 4 0 डिग्री. आता याला शून्य कोन असं आपण म्हटलेलं आहे. या नावामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे शून्य कोन. इथे पहा लक्षात घ्यायचं आहे हा स्तंभ लिहिल्यानंतर उत्तराचा स्तंभ त्याच्या समोर लिहायचा. 180 अंश याला सरळ कोन म्हणायचं. 240 अंश याला प्रविशाल कोन म्हणायचं. 360 अंश याला पूर्ण कोन म्हणायचं आणि 0 अंश याच्यासमोर शून्य कोन असं लिहायचं. हा आपला प्रश्न पहिला सोडून झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2. या ठिकाणी आपल्याला काही कोनांचे मेजरमेंट दिलेले आहेत. तर त्यावरून आपल्याला कोनाचा प्रकार टाइप्स ऑफ अँगल लिहायचा आहे. आता इथे पहा पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे
75 अंश. म्हणजे हे जे दिलेलं माप आहे हे लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी माप आहे. आणि 90 अंशापेक्षा कमी माप असेल तर त्या कोणाला आपण काय म्हणतो? लघुकोन. सेकंड 0 डिग्री दिलेला आहे, याला 0 अँगल असं म्हणायचं आहे. म्हणजे 75 अंश त्याच्या पुढे आपण डॅश करून लघुकोन लिहायचं, 0 अंश त्याच्या पुढे आपण डॅश करून शून्य कोन लिहायचं. थर्ड क्वेश्चन दिलेला आहे 250 डिग्री, 215 अंश. आता 215 यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हे जे मेजरमेंट दिलेलं आहे हे मेजरमेंट 180 अंशापेक्षा जास्त आहे आणि 360 अंशापेक्षा कमी आहे. आणि म्हणून असा जो कोन असतो त्याला प्रविशाल कोन असं म्हणतात. लक्षात घ्यायचं. मग यापुढे आपण उत्तर लिहिणार आहोत प्रविशाल कोन. त्यानंतर चौथा दिलेला आहे 360 अंश. आता आपण आत्ताच पाहिलं, सर्कल पूर्ण एकदा फिरून आपण आलो की आपण 360 अंश हे मेजरमेंट निश्चित केलेलं असतं आणि म्हणून याला आपण पूर्ण कोन असं म्हणायचं आहे. पूर्ण कोनाची व्याख्या आपण काल पाहिलेली आहे. तर सरळ कोनानंतर पुन्हा आपण 180 अंश फिरतो त्यावेळी 360 अंश एवढे फिरलेलो असतो. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन असं म्हणायचं आहे. पाचवं दिलेलं आहे उदाहरण 180 अंश. 180 अंश या कोनाची स्थिती म्हणजे सरळ रेषेप्रमाणे असते आणि म्हणून या कोनाला सरळ कोन असं म्हणायचं आहे. सहावं उदाहरण दिलेलं आहे 120 अंश. तर हे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि 180 अंशापेक्षा कमी आहे. या कोनाला विशाल कोन असं म्हणायचं आहे. सातवं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे 148 अंश. हे सुद्धा माप 90 अंशापेक्षा म्हणजे काटकोनापेक्षा जास्त आहे आणि सरळ कोनापेक्षा कमी आहे आणि म्हणून हा जो कोन आहे तर हा सुद्धा विशाल कोन आहे. त्याच्यापुढे विशाल कोन असं उत्तर लिहायचं आहे. आठवं उदाहरण दिलेलं आहे 90 अंश. 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. मग त्यापुढे काटकोन असं उत्तर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3. इथे आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे. काही फिगर्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्या फिगर्सचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला टाइप्स ऑफ अँगल म्हणजे कोनाचे प्रकार कोणते आहेत ते ओळखायचे आहेत आणि त्याखाली लिहायचे आहेत. तर पहिली फिगर ए फिगर. यामध्ये हा जो कोन दाखवलेला आहे हा कोन या 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. म्हणजेच या कोनाला लघुकोन असं उत्तर आपण लिहायचं आहे. बी. इथे काटकोनाचं चिन्ह दाखवलेलं आहे. हे दोन्ही किरण परस्परांना या बिंदूमध्ये लंब आहेत आणि म्हणून असा जो कोन असतो त्याला काटकोन म्हणायचं. तिसरा दिलेला आहे पहा. आता बरेच मुलं या ठिकाणी चुका करणार आहेत. ते या कोनाचाच अभ्यास करणार आहेत. ते या कोनाचंच नाव लिहिणार आहेत. तर इथं आपल्याला त्यांनी दिशा दाखवलेली आहे पहा. इथून असा हा बाण निघाला आणि असा काही सर्कलमध्ये हा बाण असा फिरलेला आहे. पहा
याप्रमाणे हा बाण असा फिरून इकडे मिळालेला आहे. म्हणजे या कोनाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. तर हा कोन आपल्याला 180 अंशापेक्षा मोठा आणि 360 अंशापेक्षा लहान असणार आहे आणि म्हणून याला प्रविशाल कोन असं म्हणायचं आहे. पुढचं पहा एक्झाम्पल. पुढचं डी. यामध्ये आपल्याला कोणाची दिशा दाखवली. हा जो रे आहे या रेवरून हे सर्कल या हाफ सर्कल इथे तयार झालेलं आहे. म्हणजे हे अर्धवर्तुळाकारच फिरलेलं आहे. ही काडी आणि ही काडी या व्हर्टेक्समध्ये अर्धवर्तुळाकार मापामध्ये फिरलेली आहे आणि म्हणून इथे आपल्याला एक लाईन मिळालेली आहे. तर असा जो कोन असतो त्याला आपण सरळ कोन असं म्हणतात. त्याचं माप 180 अंश आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे सरळ कोन. आता क्वेश्चन ई. यामध्ये आपल्याला हा एक रे दाखवलेला आहे. म्हणजे तिथे एकाच्या वर दुसरा रे पण दाखवलेला आहे. आकृतीमध्ये आपल्याला ते दिसणार नाही. ज्यावेळी आपण दोन काड्या सारख्या काड्या एकमेकीवर अशा जुळवतो त्यावेळी त्या अशा एकच काडी असल्यासारखी आपल्याला दिसते. त्या ठिकाणी त्यांचा इंटरसेक्ट पॉईंट हा एकच असतो. म्हणजे अशी जी कोनाची रचना असते या कोनाला शून्य कोन असं म्हणतात आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला शून्य कोन असं लिहायचं आहे. लास्ट क्वेश्चन. या ठिकाणी हे सर्कल पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच या व्हर्टेक्स भोवती या ठिकाणी हे सर्कल पूर्णपणे याप्रमाणे फिरलेलं आहे आणि म्हणून असा जो कोन असतो याला 360 अंश म्हणजेच पूर्ण कोन कंप्लीट अँगल असं म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे पुस्तके नसल्यामुळे आपण माझ्यासोबत हा स्वाध्याय आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे. चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. कोनमापकाच्या सहाय्याने लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन काढा. तर या ठिकाणी हा भाग आपण घरी सोडवायचा आहे. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न ही या चारही प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.